नमस्कार. श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभाग आज आनंददायी शनिवार कवायत प्राणायाम याद्वारे आजचा आनंदात साजरा झालेला आनंददायी शनिवार. आपल्याला विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी करायच्या आहेत. यामध्ये कवायत आहे, योगासने आहे, प्राणायाम आहे. 1 2 1 2 1 2 1 2. कवायत बरोबरच आजच्या आनंददायी शनिवार उपक्रम अंतर्गत विद्यार्थिनींचा प्राणायाम घेण्यात आला. विद्यार्थिनींची स्मरणशक्ती एकाग्रता वृद्धिंगत व्हावी आणि अंतरेंद्रियांची कार्यक्षमता वाढावी यासाठी प्राणायाम व प्राणायामचे प्रकार हे विद्यार्थिनींच्या द्वारे आज आनंददायी उपक्रम अंतर्गत करून घेण्यात आले. श्वासाचा व्यायाम प्रकार. दीर्घ श्वासामुळे जास्तीत जास्त प्राणवायू आपल्या हार्टकडे जातो आणि त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त प्राणवायूचा पुरवठा होऊन आपलं रक्त जास्त प्रमाणामध्ये शुद्ध होतं आणि आपल्या ऑर्गन्सला त्याचा पुरवठा होतो. त्याचबरोबर हे ऑक्सिजन आपल्या बॉडीला अधिक कार्यक्षम करतं, अधिक उत्साही बनवतं. तेव्हा पूर्णपणे श्वास घ्यायचा आहे, जाणीवपूर्वक आपल्याला श्वास घ्यायचा आहे. त्याला दीर्घ श्वास घ्या. श्वासाकडे लक्ष. माझ्या शरीरातले सगळे रोग निघून जात आहेत. पूर्णपणे श्वासावर लक्ष. आनंददायी शनिवार उपक्रम अंतर्गत घेण्यात येणाऱ्या या प्राणायामद्वारे नक्कीच विद्यार्थ्यांच्या अध्ययन अनुभवामध्ये त्यांना फायदा होणार आहे, हे नक्कीच. अनुलोम विलोम प्राणायाम. तुमच्या डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. पूर्ण श्वास तुम्हाला सांगितलं आहे. डोळे बंद. घेतला पूर्ण. आता काय करायचं, पूर्ण श्वास घेतलेला आहे. आता काय करायचं, ही बाजू आता बंद करा. डावी बाजू उजवीने सोडून द्या. करत राहा. किमान 5 वेळेला आपल्याला ही क्रिया करायची आहे. उजव्या बाजूला श्वास सोडल्यानंतर पण उजव्या बाजूने घ्यायचा आहे आणि डाव्या बाजूला सोडायचं. ही क्रिया सतत चालू करायची. परत दीर्घ श्वास. आनंददायी शनिवार उपक्रम अंतर्गत आज घेण्यात आलेला प्राणायाम, अनुलोम विलोम, ओंकार याद्वारे संपूर्ण शाळा म्हणजे सकारात्मक ऊर्जेचं केंद्र आहे असं भासत होतं आणि आज ते प्रत्यक्षात अनुभवातही येत होतं. प्रशालेतील क्रीडा शिक्षक श्रीयुत ढोके सर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने विद्यार्थिनींचा आजचा प्राणायाम, ओंकार यांचा सराव घेतला आणि त्याचबरोबर श्रीयुत NN देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांना प्राणायामचं महत्त्व सांगितलं. प्राणायामाचं महत्त्व सांगितलं, श्वासाचं महत्त्व सांगितलं. आता मी तुम्हाला श्वासाचं एक अर्ध्या मिनिटाचं अजून महत्त्व सांगतो. छान की तुम्ही जो श्वास घेता, नॉर्मल घेता ना, त्याचा 500 पट फायदा होईल. पण जेव्हा तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम घेता त्याचा 5000 पट फायदा तुमच्या शरीराला होतो. जास्तीत जास्त ऑक्सिजन घेतल्यानं आपलं शरीर खूप. आनंददायी शनिवार हा कसा आनंदात गेला, काही विद्यार्थिनींच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. आज आपण प्रशालेमध्ये आनंददायी शनिवार घेतला आणि विद्यार्थ्यांना आनंददायी शनिवार हा कसा वाटला या बाबतीमध्ये काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ही आमच्या प्रशालेची विद्यार्थिनी आहे. ही या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे की आजचा आनंददायी शनिवार तिला कसा वाटला. नमस्कार, मी क्षीरजा जयदत्त पाहुणे, 6वा ड नूतन कन्या प्रशाला सेलू या शाळेची विद्यार्थिनी. मागच्या शनिवारपासून आपल्या प्रशालेत आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्यात आहे. यात विविध प्रकारच्या कवायती व क्रीडा प्रकार म्हणजेच शारीरिक व्यायाम घेतलेले आहेत व यात मला व आमच्या सर्व प्रशालेतील मुलींना खूप आनंद झाला. क्षीरजा, आनंददायी शनिवार कसा वाटला? खूप छान. पुढच्या शनिवारी घ्यायचा? तू येणार? नक्की. शासनाच्या वतीने आयोजित आजचा आनंददायी शनिवार आपण या ठिकाणी खूप उत्साहात आणि आनंदात साजरा केला. पण तुम्हाला आनंद झाला की नाही? कसा वाटला तुम्हाला आनंददायी शनिवार? मग दर शनिवारी असाच आनंददायी शनिवार घ्यायचा का? परंतु
परंतु आनंददायी शनिवाराचा उद्देश असा आहे की विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्ही सोमवार ते शुक्रवार तुम्ही पूर्णपणे अध्ययन केलं पाहिजे, ज्ञान ग्रहण केलं पाहिजे आणि शनिवारच्या दिवशीच आपण आनंददायी शनिवार हा घेतला पाहिजे. तर तुम्हाला सगळ्यांना आनंददायी शनिवार आवडला? पुढच्या शनिवारी पण सहभागी होणार आहात? सर्व विद्यार्थी उपस्थिती राहणार ना? माहिती कसा वाटला आनंददायी शनिवार? कवायत आणि प्राणायाम बरोबर आजच्या शनिवारी आम्ही विद्यार्थ्यांचे काही बौद्धिक गेमही घेतलेले आहेत. त्याचा आम्ही पुढचा व्हिडिओ बनवणार आहोत. परंतु आजचा व्हिडिओ, आमच्या शाळेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक कमेंट जरूर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये शाळेच्या नवीन घडामोडीसह परत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.